श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपल्या किचनमध्ये वेलची ही एक अशी वस्तू आहे जी आरोग्यासाठी ही खूप लाभदायी आहे आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडते। या वेलचीचेच मी आज तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल, तुमच्या घरामध्ये समृद्धी वाढेल। चला तर मग सुरू करूया। पहिला उपाय आहे, तुम्हाला 5 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्या वेलच्या तुम्हाला आपल्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला पैशाचा फ्लो वाढेल। तुमच्या पाकिट कधी पैशासाठी रिकामं राहणार नाही, तुमच्या पाकिटामध्ये सदैव पैसे येत राहतील। दुसरा उपाय आहे या पुढचा, तुम्हाला 3 वेलच्या घ्यायच्या आहेत। 3 वेलच्या जेव्हा पण तुम्ही कोणत्या मीटिंगला किंवा कोणत्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला पर्समध्ये हिरव्या कापडामध्ये 3 वेलच्या बांधून घेऊन जायचं आहे किंवा असंच खिशामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल। तुमचा बुधग्रह चांगला होतो, तुमची वाणी चांगली होते, तुमची मीटिंग नक्कीच सक्सेसफुल होईल। नक्की ट्राय करून बघा हे उपाय। त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे, तुम्हाला 2 वेलच्या गुलाबाच्या गुलाबाच्या पाकळ्यांसोबत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्याने आंघोळ करायची आहे। त्याच्यामुळे तुमची लव्ह लाईफ, तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होईल, तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो याच्याने आणि तुमची लक्झरी लाईफसुद्धा चांगली होईल। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी येईल। त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे वेलचीचा, तो म्हणजे तुमच्या मुलांच्यासाठी। आपल्या मुलांची बुद्धी वाढावी किंवा आपली मुलं अभ्यासामध्ये चांगली व्हावी, त्यांची बुद्धी स्ट्रॉंग व्हावी किंवा त्यांच्या जे पाठांतर केलेलं आहे ते लक्षात राहावं, त्याच्यासाठी हा उपाय आहे। त्याच्यासाठी तुम्हाला संध्याकाळी झोपण्या अगोदर मुलांना 4 वेलच्या वाटून दुधामध्ये प्यायला द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर ते वेलचीचं दूध पिल्यानंतर मुलांना सरस्वती देवीची प्रार्थना करायला सांगायची आहे रोज संध्याकाळी। सरस्वती देवीसमोर हात जोडून प्रार्थना करायची। सरस्वती देवीचं मंत्र जरी उच्चारला तरी सुद्धा चालेल। तर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।